व्हेरी फ्रेश गुड आफ्टरनून टू ऑल. जर आपल्याला असं म्हणायचं असेल, नळ चालू करा, नळ बंद करा, पंखा चालू करा, पंखा बंद करा. अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, तर ही वाक्य आपण सहज, अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने सहज बोलू शकतो. समजा मी जर माझ्या मुलाला म्हटलं, की पंखा बंद कर, नळ चालू कर, नळ बंद कर, टीव्ही चालू कर किंवा टीव्ही बंद कर. तर अशा प्रकारची वाक्य आपण मराठीमध्ये सहज म्हणतो. पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, आपल्या मुला-मुलींना, स्वतःला किंवा एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असतील, तर आपण कशा पद्धतीने शिकवावे? तर यासाठी अतिशय सोपा असा पॅटर्न आहे. त्या पॅटर्नच्या मदतीने आपण सहज अशा प्रकारची वाक्य आपल्या मुला-मुलींना, आपल्या विद्यार्थ्यांना किंवा परिवारातील कोणीही अशा प्रकारची वाक्य सहज शिकू शकतं. तर बघा, चालू करणे, एखादी गोष्ट चालू करणे, त्याला इंग्रजीमध्ये टर्न ऑन म्हणतात. काय म्हणतात? टर्न ऑन. आणि त्या टर्न ऑनच्या जोडीला आपल्याला वर्ड्स घ्यायचे आहेत. म्हणजे जी वस्तू, जी गोष्ट आपल्याला चालू करायची आहे, ते सर्व शब्दांमध्ये येणार, वर्ड्समध्ये येणार. पण चालू करण्यासाठी टर्न ऑन हा शब्द घ्यायचा आहे. मग सूत्र काय आहे? पॅटर्न काय आहे? टर्न ऑन प्लस वर्ड्स, राइट? तर टर्न ऑन म्हणजे काय? चालू करणे. बघा, पहिलं वाक्य बघूया, आपल्याला लक्षात येईल. आपण एखाद्याला सहज म्हणू शकतो, टर्न ऑन द लाईट, दिवा चालू करा, म्हणजे लाईट लावा किंवा लाईट चालू करा. टर्न ऑन द लाईट, दिवा चालू करा. दुसरं वाक्य आहे, टर्न ऑन द टॅप, नळ चालू करा. कारण की पाणी लागणार आहे, पाण्याची गरज आहे. म्हणून टर्न ऑन द टॅप, नळ चालू करा. टर्न ऑन द रेडिओ, रेडिओ चालू करा. टर्न ऑन द स्क्रीन, स्क्रीन चालू करा. टर्न ऑन द पॉवर, वीज किंवा शक्ती चालू करा. तर या 5 पद्धतीच्या वाक्यांनी किंवा या 5 वाक्यांच्या मदतीने एखादी गोष्ट चालू करणे, ही कॉन्सेप्ट मी आपल्याला क्लिअर केलेली आहे. पण अशा प्रकारची वाक्य कशी बनवतात? आपला गोंधळ होऊ नये, त्यासाठी देखील मी पॅटर्न दिलेला आहे. आणि तो पॅटर्न म्हणजे काय? टर्न ऑन प्लस वर्ड्स. टर्न ऑनचा अर्थ होतो चालू करणे. दॅट्स ऑल. या उलट आपल्याला एखादी वस्तू बंद करायची असेल, तर त्याच्यासाठी काय पॅटर्न आहे? चालू करणे म्हणजे टर्न ऑन. बघा, लक्षात घ्या, अतिशय सोप्या भाषेत खूप पोटतिडकीने मी बोलत आहे. टर्न ऑन म्हणजे काय? चालू करणे. पण एखादी गोष्ट बंद करा, म्हणजे पंखा चालू आहे पण त्याला बंद करायचं आहे. नळ चालू आहे पण त्याला बंद करायचं आहे. रेडिओ चालू आहे पण त्याला बंद करायचं आहे. तर बंद करण्यासाठी कोणत्या प्रकारची वाक्यरचना बोलावी? तर टर्न ऑन म्हणजे चालू करणे, त्याच्या उलट फक्त लिहायचं टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. ओ डबल एफ, ओ डबल एफ, टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. मग पॅटर्न तोच आहे, टर्न ऑफ प्लस वर्ड्स, राईट? पहिलं वाक्य बघूया. टर्न ऑफ द टीव्ही, टीव्ही बंद करा. पण टीव्ही चालू करा जर म्हणायचे असेल तर टर्न ऑन द टीव्ही. आणि टीव्ही बंद करायची असेल तर टर्न ऑफ द टीव्ही. टर्न ऑफ द इंजिन, इंजिन बंद करा. टर्न ऑफ द म्युझिक, संगीत बंद करा. टर्न ऑफ द अलार्म, अलार्म बंद करा. टर्न ऑफ युअर फोन, तुमचा फोन बंद करा. राईट? या ठिकाणी देखील 5 वाक्यांच्या मदतीने एखादी गोष्ट, एखादी वस्तू बंद करणे,
त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलावं, कसं एक्सप्रेस व्हावं, कसं प्रेझेंट करावं, हे मी आपल्याला शिकवलेलं आहे. तर पहिल्या स्क्रीनवर एकूण मी 10 वाक्य आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे किंवा सुंदर होणार आहे इतर व्हिडिओंप्रमाणे. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अशी माझी इच्छा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना पण शिकू द्या आणि शिका. दुसरी स्क्रीन आहे आपल्यासमोर उपलब्ध. ही दुसरी स्क्रीन बघा. या दुसऱ्या स्क्रीनमध्ये देखील मी त्याच प्रकारची वाक्य घेतलेली आहेत. तुम्हाला टर्न ऑन हा शब्द जर बोलायचा नसेल, तर टर्न ऑनच्या जागी तुम्ही स्विच ऑन हा शब्द वापरू शकतात. टर्न ऑन म्हणजे चालू करणे, लक्षात घ्या. टर्न ऑन म्हणजे चालू करणे आणि त्याला समानार्थी सिनोनिम सिमिलर वर्ड्स आहे स्विच ऑन म्हणजे चालू करणे. मग स्विच ऑन प्लस वर्ड्स म्हणजे टर्न ऑन प्लस वर्ड्स येतंय लक्षात? मग स्विच ऑन म्हणजे काय? चालू करणे. मग अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात? स्विच ऑन द पंप, पंप चालू करा. स्विच ऑन द स्टोव्ह, शेगडी चालू करा. स्विच ऑन द बॉयलर, बॉयलर चालू करा. स्विच ऑन द फॅन, पंखा चालू करा. स्विच ऑन द मेन्स, मेन स्विच मुख्य वीज चालू करा. स्विच ऑन म्हणजेच टर्न ऑन आणि टर्न ऑन म्हणजे स्विच ऑन. कीप इन युअर माइंड, डोंट फॉरगेट फॉरएव्हर. विसरू नका. त्याच्यानंतर आपल्याला जर टर्न ऑफ म्हणजे बंद करा असं बोलायचं नसेल, तर तुम्ही स्विच ऑफ म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? स्विच ऑफ. म्हणजे टर्न ऑफला समानार्थी शब्द आहे स्विच ऑफ. मग तुम्ही म्हणणार, "सर आम्ही टर्न ऑफ म्हणावं का स्विच ऑफ म्हणावं?" ॲज यू विश, यू कॅन यूज एनी वर्ड्स. तुमची इच्छा कोणता शब्द वापरायचा. मग तुम्ही म्हणणार, "सर आम्ही टर्न ऑन वापरावं का स्विच ऑन वापरावं?" ॲज यू विश, यू कॅन यूज एनी काइंड ऑफ वर्ड्स. तुम्ही कोणताही शब्द वापरू शकतात. तर या ठिकाणी स्विच ऑफ प्लस वर्ड्स. आता स्विच ऑफ म्हणजे बंद करणे. बघूया काय आहे. स्विच ऑफ द लॅम्प, दिवा लॅम्प बंद करा. दुसरं वाक्य आहे स्विच ऑफ द मीटर, मीटर बंद करा. स्विच ऑफ द करंट, वीज प्रवाह बंद करा. स्विच ऑफ युअर माइंड, तुमचे मन विचार शांत करा. म्हणजे काय? मन खूप विचार करतं आपलं. म्हणजे आपलं माइंड जे आहे ते विचार करणं कधी थांबवत नाही. तर स्विच ऑफ युअर माइंड, तुमचे मन विचार शांत करा, बंद करा. म्हणजे विचार करणं बंद करा थोडक्यात. स्विच ऑफ द मशीन, यंत्र बंद करा. तर या जवळ-जवळ 20 वाक्यांच्या मदतीने पहिली 10 वाक्य आणि या दुसऱ्या स्लाईडमधली 10 वाक्य, या 10 वाक्यांच्या मदतीने एखादी वस्तू कशी चालू करायची, एखादी वस्तू कशी बंद करायची, त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं, बोलण्यासाठी कोणता पॅटर्न वापरावा, हे आपल्याला निश्चितच लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ माझ्या माहितीनुसार इट्स व्हेरी ब्युटिफुल, इट्स व्हेरी ब्युटिफुल, इट्स व्हेरी ब्युटिफुल. आय डोंट हॅव वर्ड टू एक्सप्रेस. माझ्याकडे शब्द नाही आहेत की मी कसं एक्सप्रेस होऊ. इवन आय लाईक दिस व्हिडिओ मोस्ट. मला सुद्धा खूप आवडलेला आहे. तुम्हाला पण आवडेल. स्वतःच्या नोट्स काढा, वहीमध्ये लिहून ठेवा आणि आपल्या विद्यार्थ्यांना, मुला-मुलींना शिकवा. नो नीड टू जॉइन एनी कोचिंग क्लास ॲज इन द फॉर्म ऑफ स्पोकन इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला स्पोकन क्लास लावण्याची गरज नाही. विथ द हेल्प ऑफ मिस्टर श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनल यू कॅन लर्न अ लॉट. तुम्ही खूप काही शिकू शकतात. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.